नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे 8 आरोपी आहेत त्यांच्यावर मोका जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे. तर त्याच्याविषयीची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. कोणते कोणते आरोपी आहेत आणि मोका कोणाकोणाला लावण्यात आलेला आहे, मोकाचा जे नियम आहेत ते कसे असतात, मोका कसा लावला जातो आणि याच्या मोका लावल्यानंतर आरोपीला काय जे आहे शिक्षा होते, याच्यासोबतच मोकाची सुरुवात कधी करण्यात आलेली आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये मोका जो आहे तर तो कधी लागू झालेला आहे, याची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला यातले सर्व बारकावे माहिती होतील. तर आज आपण पाहणार आहोत 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि यातले जे आरोपी होते तर त्यातल्या 8 आरोपीला आता मोका जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे. हे जे प्रकरण होतं तर अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती आणि हे जे प्रकरण होतं विधानसभेच्या जे अधिवेशन चालू होतं हिवाळी अधिवेशन, या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक तसेच बीड जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी हा विषय जो आहे तर तो उचलून धरला होता आणि तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोपी याच्यामध्ये पात्र असतील किंवा मग याच्यामध्ये आरोप त्यांच्यावर सिद्ध होतील त्यांच्यावर मोका लावण्यात येईल असंही त्यांनी शब्द दिला होता. तर त्याच्यानुसार आता आज आपण पाहणार होतं की आज जे 8 आरोपी आहेत त्यांना मोका हा जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे. तर त्याच्यामधले जे 8 आरोपी आहेत ते कोण आहेत, तर त्यातले मुख्य आरोपी जे आहेत त्याच्यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवरे यांच्यावर आता मोका हा जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे. वाल्मिक कराड हा हत्येमधील आरोपी नाही, त्यामुळे कराडवर मोका का लावण्यात आलेला नाही. मोकाका हा अंडरवर्ल्डचं कंबड मोडण्यासाठी निर्माण केला गेलेला होता. मोकोका जो ॲक्ट आहे किंवा मोकोका हा जो कायदा आहे तर तो संघटित गुन्हेगारीला नष्ट करण्यासाठी याची सुरुवात केली होती 1999 साली. तर याच्यामध्ये मोकोका लावण्यासाठीची जी प्रोसेस असते तर त्याचे इन्स्ट्रक्शन आणि प्रोसेस कशी होते आणि त्यानंतर मोकोका लावला जातो. तर सर्वात पहिले जे आहे तर मोकोका लावण्यासाठी परवानगीचा अर्ज मोकोका कायदा कलम 23(1) नुसार जो आहे तर तो सादर करावा लागतो. त्यानंतर पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा अर्ज जो आहे तर तो पाठवला जातो. त्यानंतर अर्जासोबत आरोपीचे किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागील 10 वर्षाच्या गुन्ह्याचे तपशील जे आहेत ते त्याच्यामध्ये दिले जातात. त्यानंतर 10 म्हणजे अहवालाचा अभ्यास करून मोकोका लावण्यास पोलीस महानिरीक्षकाकडून मंजुरी येते आणि त्यानंतर वरील परवानगी मिळाल्यावरच मोकोका अंतर्गत ज्या गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते. तर मोकोका हा जो कायदा आहे तर त्याच्यामध्ये जर तो कायदा किंवा तो जो मोकोका लावला तर त्याच्यामध्ये काय शिक्षा होते तर ते आता आपण पाहणार आहोत. गुन्हेगाराला किंवा त्या आरोपीला याच्यामधून काय शिक्षा होते, तर मोकोका लावल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही, म्हणजे अटकपूर्व जामीन जो आहे तर तो त्यांचा लागत नाही. त्यानंतर जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा किंवा मोकोकाच्या कलम 3(1) नुसार देता येते. त्यानंतर शिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपर्यंत असते. किमान दंड 5 लाखापर्यंत याच्यामध्ये लावला जातो. दोषीची मालमत्ता जप्त करण्याची ही तरतूद मोकोका कायद्याअंतर्गत आहे. त्यानंतर मोकोका कोणकोणत्या गुन्ह्यामध्ये लावला जातो तर आणि त्याच्यावर कुठली कारवाई होते तर ते आता पाहणार आहोत. याच्यामध्ये हप्ता वसुली असो, खंडणी असो, खंडणीसाठी अपहरण असो, सुपारी देणे असो, खून, अंमली पदार्थाची तस्करी, या सर्व घटकामध्ये मोकोका कायदा जो आहे तर तो काम करतो किंवा मग तो लावला जातो. पोलिसांना तपासाला याच्यामधून मोकोका लावल्यानंतर याच्यामध्ये शासनाला किंवा पोलिसाला याच्यामधून काय जे आहे तर ते बदल किंवा मग त्यांच्यासाठी काय याच्यामधून निष्पन्न करण्यासाठी त्यांना काय फायदा म्हणजे याच्यामधून मिळतो किंवा मग फायदा म्हणता नाही येणार, पण याच्यामधून त्यांना काय वेळ वगैरे मिळून जातो
तर ते आपण पाहणार आहोत. त्यांच्या अडसर जे आहेत तर ते त्यांना तपासासाठी जास्तीचा वेळ जो आहे तर तो मिळतो. तर पोलिसांना तपासाला 180 दिवस मिळतात. गुन्हेगाराला जामीन मिळत नाही याच्यामधून. मोकोका 2 किंवा 3 पेक्षा जास्त लोकांची टोळी असावी लागते. मोकोका लावण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकाने किंवा सर्वांनी गुन्हा केलेला असावा लागतो. आरोपीपैकी एकावर 10 वर्षात 2 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र सादर असणे बंधनकारक असावे लागते. तरच याच्यामध्ये मोका लावला जातो. तर ही होती बीड जिल्ह्यातील जे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यानंतर राज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे तर ते तणाव निर्माण करणारं ठरलं आणि त्याच्यानंतर मोकोकाचा जो विषय आहे तर तो पुढे आला आणि आता हे जे 8 आरोपी आहेत त्यांना मोकोका लावण्यात आलेला आहे. तर त्याच्याविषयीची ही सविस्तर माहिती होती. तर ही बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. तर तुम्हाला ही संपूर्ण बातमी जी आहे तर ती कशी वाटली आणि यातली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. धन्यवाद.